आणि इथून जर खाली केलं तर डोळा असा दिसणार. ठीक आहे, हे हायलाइट खाली होणार. म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये एज जास्त होते, ही स्किन अशी खाली आल्यासारखी दिसते. पण हे जर लायनर आपण असं थोडंसं वर केलं तर थोडासा चेहरा आपला असा दिसतो. ठीक आहे, शेप. तुम्हाला ते जाड दिसत पण सोडल्यानंतर ते एकदम नॅचरल वाटेल. हे बघा, आयलाइनर टर्नर पण असतं बरं का, तुम्ही ते सुद्धा आधी करू शकता त्याच्यानंतर. आणि आधी व्यवस्थित वरून असे गोल फिरवून घ्यायचे, कारण त्याच्यावरती आपल्या आय शॅडोचे रंग पडलेले असतात, ते सगळे निघाले पाहिजे. पण या ब्रशने जर आपण असं वरती उचललं तर अजून ते छान शेप मध्ये दिसतं. राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागतम. मी आहे कुलकर्णींची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप वर्ल्ड. तुम्हाला तर माहितीच आहे, आपण मेकअपचा सेगमेंट सुरू केलेला आहे आणि अगदी बेसिक टेक्निक पासून आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून आपण हे का करतोय, कशासाठी करतोय आणि आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार ते कसं करायचं हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजे तुम्ही कुणावर डिपेंड राहणार नाही, एवढीच इच्छा आहे. तर बेसिक आपण काय काय केलंय, तर आपण बेस करून घेतलेला आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आय शॅडो लावलेले आहेत. आय शॅडोचे सगळे टेक्निक आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. हे सगळं जर तुम्ही आधी बघितलेलं नसेल तर खाली लिंक दिलेले आहेत त्या सगळ्या व्हिडिओच्या, त्यात जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सगळे टेक्निक्स कळत जातील. आता आय शॅडो लावल्यानंतर आपण पुढे काय करणार आहोत, की आपल्याला आपल्या डोळ्यांचा जो शेप आहे तो हायलाइट करायचा आहे. ठीक आहे, तो हायलाइट करण्यासाठी आपण काय करतो, काजळ लावतो, आय लायनर लावतो. आणि त्याच्यामध्ये पण खूप प्रकार येतात की कशा पद्धतीने आपण आय लायनर लावायचा. तुम्ही ऑनलाईन बघतच असाल की खूप वेगवेगळ्या पद्धतीने लावलेले आयलायनरचे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहेत, पण कळत नाही की नेमकं आपण कसं लावायचं, किंवा आपल्या शेपसाठी, आकारासाठी, म्हणजे चेहऱ्याचा जो आकार आहे त्यासाठी कुठलं लायनर लावणं चांगलं आहे, तर ते आपण आता बघूया. तर बेसिकली आपल्या डोळ्यांचा आकार आपल्याला बघायचा आहे. आता त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने तो शेप समोरच्याला भासवायचा आहे ते तुम्ही आधी ठरवलेलं पाहिजे. आता हे लायनर आहे माझं. ठीक आहे, तर तुम्हाला मी जस्ट नुसतं हे न करता दाखवते की इथे आपण फिरवणार, इथून लायनर येणार आणि इथून जर खाली केलं तर डोळा असा दिसणार. ठीक आहे, हे हायलाइट खाली होणार. म्हणजे काय होतं, ह्याच्यामध्ये एज जास्त होते, ही स्किन अशी खाली आल्यासारखी दिसते. पण हे जर लायनर आपण असं थोडंसं वर केलं तर थोडासा चेहरा आपला असा दिसतो. ठीक आहे, शेप. आपल्याला ते भासवायचं आहे की हे असं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय करू शकतो, आपल्या डोळ्यांचा जो आयवॉलचा सेंटर आहे तिथून इकडे ते वरती घेतलेलं तुम्हाला दिसेल खूप जणांचं, की मग ते असं, जेणेकरून आता वरती असा ओढला ह्याच्यासारखा दिसेल. आता ते आपण इथपर्यंत सुद्धा करू शकतो. आणि जर तुमचा डान्सचा परफॉर्मन्स आहे, कथ्थक वगैरे, ते तुम्ही बघितलं, ते पूर्ण इथपर्यंत ती गोष्ट ओढतात. तर ते आपल्याला तो शेप पूर्णपणे कशा पद्धतीने आपण दाखवणार आहोत ते त्याच्यावर डिपेंड आहे. आता सगळ्यात बेसिकली बघा, खूप जणांचा प्रॉब्लेम आहे की आयलायनर फिसकटतं लावताना, कळत नाही कशा पद्धतीने लावायचं. तर सगळ्यात पातळ लेअर, जर तुम्ही डेली बेसिस, म्हणजे आता ऑफिसला जायचंय असं डेली वेअरसाठी जर तुम्ही लायनर लावणार आहात तर तो अगदी पातळ, जस्ट ती शेप आपली डोळ्यांची जी आहे ती शेप हायलाइट व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर काय करायचं की डोळे आपण एक बंद केला तर थोडस ही स्किन अशी वर उचलायची. ठीक आहे, आणि मग नंतर सोडल्यावरती ती बरोबर तेवढीच येईल. मग अशी जेव्हा वर उचलू आपण, तर वर उचलल्यानंतर एकदम टोकाला ते लायनर लावायचं. आणि तुम्हाला ते जाड दिसत पण सोडल्यानंतर ते एकदम नॅचरल वाटेल. हे बघा, इथं आणि इथे तुम्ही बघितलं तर लायनर लावलेला आहे हे सुद्धा तुम्हाला कळणार, पण तो शेप हायलाइट होईल. इथे आपण काहीच केलेलं नाहीये, इथे अगदी पातळ नुसती लाईन दिसेल तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर, फक्त शेड. लायनर लावल्यासारखं वाटणार नाही, खूप नॅचरल, फक्त तुमच्या डोळ्यांचा आकार हायलाइट होईल.
आता त्याच्यामध्ये आपण हळूहळू वाढवत जाऊ की काय करणार आहोत. आपण फक्त शेप दिला, इथून तुम्हाला तो दिसेल. आता आपल्या इथून सेंटर वरून इथपर्यंत, आता बघा तुम्ही इथपर्यंतच दिली आपण लाईन, ठीक आहे. आता ही थोडीशी आपल्याला वरच्या बाजूला घ्यायची. एकदम पातळ केली आपण, पण वरच्या बाजूला घेतली. आता काय करायचं आपण, जर लक्ष एकदा शेप झाला की थोडस ही स्किन जर तुम्ही ओढलीत ना, त्याला मर्ज करत न्यायचंय पुढे. हा, आता बघा मी इथून पातळ घेतलं, इथे मग शेवटी जाड होत गेलंय आणि इथे वरच्या बाजूला, तर वरच्या दिशेने मी केलंय, म्हणजे जेणेकरून आता तुम्हाला या डोळ्यामध्ये आणि या डोळ्यामध्ये फरक दिसेल. हायलाईट होतोय हा डोळा, म्हणजे ते लायनर थोडस आपण मगाच्या पेक्षा जाड केलं. हे आपण कधी करू शकतो की एखादं तुमचं काही फंक्शन आहे, कार्यक्रमाला तुम्ही चाललेले आहात वगैरे, चालू शकतो, पण डोळ्याचा मेकअप तसा चालेल. तर हे लायनर, हे बघा फरक, आणि हा बघा. आता इकडच्या बाजूला पण मी तसंच लावून घेते. बघा मी तुम्हाला फरक कळावा म्हणून हे पूर्ण करायच्या आधी दाखवते. हे आता आपण वरच्या दिशेने ओढलेलं आहे, त्यामुळं असं ते हायलाईट होईल. आणि इकडचं मी फक्त खालीच ठेवलंय, बाहेर ओढलंच नाहीये ही बाजू. तर हे आकार हा असा दिसतो आणि हा आकार असा दिसतो. तर हा फरक आहे जेव्हा आपण लायनर लावतो तेव्हा. आता मी ह्याच्यासारखंच हे करून घेते. हा, हे आता दोन्हीकडे एक सारखं लायनर लावून झालेलं आहे. आता यामध्ये एक छोटीशी टिप देते मी तुम्हाला. कधी कधी काय होतं की लायनर विस्कटतं, आकार बिघडतो, मग आपल्याला तसा नको असतो आणि पटकन आपण पुसायला जातो आणि मग ते सगळं काळं होतं. तर नेहमी लक्षात ठेवा, लायनर ओलं असताना जर तुम्ही पुसलं तर ते लगेच पसरेल आणि ते जे काळसर डाग पसरलेले असतील ते लगेच निघणार नाहीत. त्यामुळे पेशन्स, 2 मिनिटं थांबा. ते जेव्हा पूर्ण कोरडं होईल, वाळेल, वाळल्यानंतर ते टिश्यू पेपरने किंवा इयरबडने जर तुम्ही काढलं तर ते लगेच व्यवस्थित निघेल आणि ते पसरणार नाही. त्यामुळे वाळेपर्यंत थांबा. आता हे आपण लायनर लावलेलं आहे. आता जनरली आधी लायनर लावून मग मस्कारा लावायचा आपण. कारण सांगते, कारण मस्कारा लावल्यानंतर आपले आय लॅशेस खूप असे टाईट होतात आणि लांब होतात व्यवस्थित. मग ते लायनर लावताना त्या ब्रशमध्ये ते अडकलं किंवा ते चुकून ते विस्कटलं, असे प्रकार होऊ शकतात. तर त्याच्यानंतर हे हा मस्कारा आहे माझ्याकडे, तो मी लावते जेणेकरून ते छान डिफाईन असे आयलॅश दिसतील. आयलॅश टर्नर पण असतं बरं का, तुम्ही ते सुद्धा आधी करू शकता. त्याच्यानंतर आणि आधी व्यवस्थित वरून असे गोल फिरवून घ्यायचे, कारण त्याच्यावरती आपल्या आय शॅडोचे रंग पडलेले असतात, ते सगळे निघाले पाहिजेत. आणि ते झाल्यानंतर खालून वर, जेवढे तुम्ही असे ते खालून वरती दिसतील ना असे, त्यानुसार आकार दिसतो आणि डोळे मोठे दिसतात. त्यामुळे हे असे वरती. तुम्हाला साईडने दिसेल हे बघा हे, आणि इकडे आपण केलेलं नाही आहोत तेवढं.
हे तुम्हाला डार्क दिसेल साईडने. तसंच आपण आता दुसऱ्या डोळ्याला लावून घेऊ. सो आपलं म्हणजे बेसिक एक कोट मस्काराचं लावून झालेलं आहे. पण आता याच्यातली एक टिप सांगते तुम्हाला की आता ठीक आहे, माझे आयलॅशेस ऑलरेडी लांब आहेत आणि एक लावल्यावरती ते थोडेसे थिक होतात. पण आयलॅशेस अजून जर तुम्हाला थिक आणि लॉंग आहेत असे जर दाखवायचे असतील तर मस्काराचे 2 लेअर लावायचे. म्हणजे एक लिक्विड हा थोडासा पातळ असा आहे आणि माझ्याकडे अजून एक मस्कारा आहे जो थिक करतो. अशा 2 जेव्हा तुम्ही लेअर, त्याच्या ब्रशमध्ये फरक असतो, तुम्हाला ब्रश बघितल्यावर लक्षात येईल. आणि हे थोडंसं ते लिक्विड आहे, थोडंसं हे ड्राय दिसेल तुम्हाला. तर याच्यानंतर अजून थिकनेस वाढते. तुम्हाला फरक दिसतोय का? हे तुम्हाला बघा जाडच्या जाड आणि लांबच्या लांब दिसतील तुम्हाला. हे मस्कारा मधली टिप आहे, म्हणजे मस्कारा लावायची की 2 मस्काऱ्याचे लेयर्स लावायचे. आता आपण इकडे पण लावून घेऊ. हे बघा, हे थोडेसे पातळ वाटतील तुम्हाला अगदी, पण हे तेवढेच थिक छान शेप मध्ये झालं. आणि यांनी थोडासा थिकनेस मिळाला किंवा आपण त्याला असं हळूच वर असं प्रेस करून त्याला आकार देऊ शकतो. हे बघा, आता तुम्हाला फरक लगेच जाणार. दिसतो? तर आपण मस्कारा लावलेला आहे आणि तुम्हाला दिसेल बघा साईडनी व्यवस्थित व्यवस्थित ते. आणि हे ओरिजिनलच आयलॅश आहेत, कुठेही फेक नाही आहेत. म्हणजे आपण त्याला इतकं हायलाइट आणि थिक आणि इलॉंगेटेड दाखवलंय की ते फेक आहेत असं वाटेल, पण नाही. तो आता हे झाल्यानंतर आपण डोळ्यांचा मेकअप पूर्ण आज शिकूयात की काजळ लावायचा आहे. आता त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक ट्रिक सांगते छान, की वरचा जो शेप आहे ना तो हायलाइट करण्यासाठी 2 पद्धती आहेत. बऱ्याचदा तुम्हाला असं वाटतं की नाही, मला लायनर नाही लावायचा आहे, पण मला शेप चांगला दिसला पाहिजे. तर आपण काय करायचं की आपलं जे काजळ आहे ते आतल्या बाजूनी वरती लावायचं. बघा असं, आपले खाली कशी ही लाईन आहे तशी वरती पण लाईन असते ना, ती वर लावायची अशी काजळ आतून पूर्ण. आपल्या डोळ्यांचा शेप एकदम डार्क आणि हायलाइट होतो बघा. म्हणजे हा तुम्हाला वरती असा डार्क दिसेल, इथे तेवढा डार्कनेस नाहीये. जर तुम्ही बघितलं आतली व्हाईट लाईन थोडीशी वेगळी वाटते. आता ही त्याच्यामध्ये म्हणजे आतली लाईन, आपली मस्काराची लाईन आणि लायनरची लाईन, हे सगळे तिन्ही असे डार्क झाल्यावरती ते अजून हायलाइट होते. दोन्ही बाजूने आपण आतल्या बाजूने काजळ लावून घ्यायचं. याच्यावर तुम्ही कधी कधी हे डेली वेअरला तुम्ही वापरू शकता, असं करू शकता. मग तुम्हाला लायनर लावायची फारशी गरज पडणार नाही. म्हणजे डेली ह्याच्यासाठी मग ते उगाच फार मेकअप केलंय असं दिसायला नको. तर ही झाली वरची बाजू. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की काजळ बाहेरून पण लावलेलं तुम्ही बघितलं असेल, आतून पण लावलेलं बघितलं असेल. तर काजळ लावतो म्हणजे काय करतो बेसिकली, जसं आपण वरती आता डोळ्यांचा तो आकार, तो शेप हायलाइट केला, मग आपण जेव्हा खालून असं लावतो मग ती खालची लाईन हायलाइट होते. पण आता त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण व्हेरिएशन्स कसे देऊ शकतो ते बघा. म्हणजे जर आपण इथूनच डायरेक्ट अशी लाईन ओढली तर हा असा आकार दिसेल. म्हणजे काय, असं बऱ्याचदा आपल्याला बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये ना
हा जो आकार असा असतो, थोडेसे डोळे मोठे करायचे असतात. मग अशा वेळी काय करतात की ते काजळ आहे ना ते बाहेरच्या बाजूने लावतात. जे आता आपण कसं, आता वरचे हे आपले लॅशचे केस आहेत त्याच्या वरती, तसं खालच्या ज्या लॅशचे केस आहेत त्याच्या खालती, जशी वरती आहे तसंच खाली, खालून आपण केले की त्याचा आकार मोठा दिसतो. पण डायरेक्ट काजळ जर काळं लावलं की ते नकली आहे, फेक आहे हे लक्षात येतं. मग त्याच्या ठिकाणी आपण काय करायचं, ब्राऊन कलरची आपली म्हणजे आयशॅडो म्हणा किंवा आयब्रो फिलर असतो, त्यातला ब्राऊन कलर जो असतो तो खाली मर्ज जर केला आपण, तर डोळे मोठे पण दिसतात, शेप पण दिसतो आणि ते फेक पण वाटत नाही. तर अशा त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स असतात. मी तुम्हाला करून दाखवते. म्हणजे एका बाजूला मी तुम्हाला नॉर्मल जी काजळ लावतात जे सगळेजण, ते लावून दाखवते. म्हणजे कसं, आता इथे मी बघितलं, जो आपण रोज काजळ लावतो, हे बघ, हे काजळ लावलं. आता व्हेरिएशन बघा, आपण या डोळ्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी व्हेरिएशन दिसत जाते. हे बेसिक काजळ लावल्यानंतर ह्या मेकअपमध्ये तुम्हाला दिसेल की वरती आपण केलं आणि हे काजळ, हे खूप बेसिक झालं. आता चेंज करताना आपण काय काय करू शकतो, आयब्रो पॅलेट आहे. आयब्रो पॅलेटमध्ये खूप वेगवेगळे शेड्स असतात, ते आपण अजून आयब्रो भरलेले नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. मग त्याच्यामध्ये हा ऑरेंज आहे, हा त्याच्यामध्ये डार्क ब्राऊन, आणि ह्या दोन्हीचं मिक्स जर आपण केलं तर हे थोडेसे दोन्ही गोष्टी मिक्स करायच्या हलक्याशा. आणि त्या मिक्स केल्यानंतर आता या डोळ्याच्या खाली आपण फक्त थोडंसं ते मर्ज करायचं. फक्त ती बॉर्डर हायलाइट होते बरं का. हे बघा, खूप नॅचरल दिसेल तुम्हाला. ते कुठेही काळं वगैरे नाही दिसणार. ती जी लाईन आहे आपली लॅशची खालच्या, तिथे आपण मर्ज केली. ती पण आपण इथपर्यंत नाही केली, जिथपर्यंत आपले केस सुरू होत आहेत लॅशचे, तिथपर्यंत ती मर्ज केली. ह्याच्यापेक्षा हा डोळा इथे डार्क दिसतो, ह्याच्यापेक्षा हा डोळा मोठा दिसतोय तुम्हाला बघा. तर म्हणजे काय केलं की आपण याच्यापेक्षा ह्याला शेप दिला मोठा. म्हणजे आपण काजळ लावलं असतं तर इथूनच डार्क लाईन दिसली असती, आता ती इथून दिसते, म्हणजे डोळ्याचा आकार मोठा झाला. आता ह्याच्यामध्ये पण अजून आपल्याला छान दाखवायचं असेल तर काय, वरती आपण लावलाय ना मस्कारा, तसं खालच्या ह्या लॅशला सुद्धा मस्कारा लावायचा. अगदी वर टच नाही करायचं स्किनला, फक्त त्या जे लॅशचे हेअर्स आहेत त्याला मर्ज करायचं. लॅशची ही बाजू पण अगदी छान हायलाइट झाली आणि तुम्हाला तो शेप थोडासा खालून मिळाला, मोठा दिसतो. सो आता तुम्हाला दोन्ही डोळ्यांमधला फरक कळत असेल बघ. म्हणजे हे आपण खालून मर्ज केलं, त्याला आपण मस्कारा पण लावला आणि त्याच्यामुळे ती बॉर्डर पूर्ण हायलाइट झाली, पण ती इथपर्यंत नाही गेली. आपण इथे कसं काजळ आपलं ह्या कोपऱ्यातून सुरू झालंय बघा, हे फक्त इथपर्यंतच आहे. म्हणजे आतली ही जी लाईन आहे, इथे तुम्ही नॅचरल स्किन कलरचं किंवा व्हाईट कलरचं काजळ मिळतं, ते पण तुम्ही लावू शकता. पण ते कसं स्टेज वगैरेसाठी ठीक आहे, लांबून ते तेवढं दिसत नाही. पण स्क्रीनसाठी फोटो आता मोबाईलवर वगैरे आपण जेव्हा काढतो, ते सगळी मीडिया कॅमेरा झाला, त्याच्यामध्ये मग ते लगेच दिसून येतं पांढरं वेगळं केलेलं. त्यामुळे हे हायलाइट आपण स्किन कलरचं करू शकतो. मग ह्याच्या आतमध्ये जेव्हा गेलाच नाही कुठला रंग, तर ते शेड चेंज होणारच नाही. सो आता तुम्हाला या दोन्ही मधला फरक कळेल. आणि ह्याच्यानंतर अजून आपल्याला पूर्ण मेकअप कम्प्लीट नाही झालाय, आपल्याला आयब्रो फील करून घ्यायचंय बरं. आयब्रोजला शेप दिल्याशिवाय त्या डोळ्यांचा आकार व्यवस्थित उठून दिसत नाही. आता बघा, मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ पासून सांगत आली आहे मेकअपच्या की शेप असतात वेगळे वेगळे आपल्या चेहऱ्याचे. आता या माझा गोल चेहरा आहे, त्यामुळे आपण अवॉइड करायचं की खूप गोल गोल गोष्टी घालायच्या नाहीत. म्हणजे कानातलं गोल घालायचं नाही, फार ते लॉंग घालायचं, जेणेकरून आपल्याला थोडासा एक फील येतो की हा कट केलाय. तसंच आयब्रो पण असे गोल नाही करायचे कधी. आता आपला गोल चेहरा आहे ना, तर आयब्रो असे आर्च करायचे नेहमी. आता आयब्रोचा एक्झॅक्ट शेप वगैरे कसा असायला पाहिजे काय, ह्याच्यावर पण आपण एक छान व्हिडिओ बनवणार आहोत. पण आता आपण हे भरून घेऊयात. तर काय करायचं की ह्या डोळ्याच्या थोडंसं पुढे, म्हणजे आता ह्या डोळ्याचा कॉर्नर आला,
थोडस इथून आपण सुरू करू शकतो. इथे एकदम लाईट ब्राऊन शेड मध्ये असे उभे स्ट्रोक द्यायचे. बघा असे उभे, म्हणजे ते केस असल्यासारखे दिसले पाहिजे. आणि इथे डार्क कलर नाही द्यायचा, मध्ये नकली वाटतं. तर एकदम हा जो लाईट आहे हा, या लाईट शेडने आपण इथे थोडस फक्त ते मर्ज करायचं त्याच्याबरोबर. हे मर्ज झालं की मग हे लाईट आणि हे दोन्ही डार्क हे सगळं मिक्स करायचं. मिक्स करून आता इथे हे पूर्ण हायलाइट, जे थोडेसे लाईट झालं त्याला डार्क करायचं आणि पूर्ण तो शेप व्यवस्थित करून घ्यायचा इथपर्यंत. माझे ऑलरेडी डार्क आणि काळे लांब सडक आहेत आयब्रोचे केस. हे बघा तुम्हाला दिसेल. फक्त काय आहे, ते कधी कधी वेगवेगळ्या ठिकाणाहून आयब्रो केले जातात, मग त्याचा शेप कुणाकुणाकडून बिघडलेला असतो. तो फक्त आपण हे करायचं. ज्यांचे लाईट असतील आणि थोडेसे व्यवस्थित डार्क करून घेऊ शकता आणि हे व्यवस्थित ते मॅच व्हायला झालं. तेवढंच ते नॅचरल पण वाटलं पाहिजे. मग अशामुळे ते हायलायटर का दिले कळलं असेल तुम्हाला. ते व्यवस्थित ही गोष्ट वेगळी आणि ही गोष्ट सेपरेट करतात. आता तुम्ही याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक बघा. इकडची आयब्रो आपण फिल केलेली आहे व्यवस्थित, इकडची फिल केलेली नाहीये. डार्क जरी असली माझी नॅचरल तरी त्याला शेप असा दिसत नाहीये. हा आपण व्यवस्थित त्याला शेप दिलेला. आता असाच आपण इकडे करून घेऊ. आता बघा, म्हणजे आपलं लायनर वगैरे पूर्ण करून झालेलं आहे. पण या ब्रशने जर आपण असं वरती उचललं तर अजून ते छान शेप मध्ये दिसतं. बघा हे कसं खाली पडल्यासारखं दिसतंय. तर ह्याला पण आपण असं वर उचलूया. म्हणजे थोडक्यात केस उचलले आपण तर अजून ते छान असं हायलाइट दिसतं. तर हे आपण आयब्रो हे करून घेतलेत, फील करून घेतलेत. तरी तुम्हाला लक्षात येईल की वेगळे वेगळे मेकअप दिसत आहेत, कारण आपण इकडे आतमध्ये काजळ लावलंय आणि इकडे लावलेलं नाहीये. इथे आपण खालून मर्ज केलेलं आहे. बघा फरक तुम्हाला लक्षात येईल. तर हा आय मेकअप आपला खरं तर पूर्ण झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण आयब्रो फील केले, आयलॅश कसे लावायचे त्याचे टेक्निक्स आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण मस्कारा, लायनर, काजळ त्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या बघितलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काजळ सुद्धा तुम्ही फक्त इथून एवढंच काजळ आतून लावू शकता, त्याचा एक वेगळा इफेक्ट येतो. बाहेरून फक्त हाफ भरू शकता, त्याचा वेगळा इफेक्ट येतो. किंवा 2 शेड मध्ये जो आपण आय शॅडो लावलेला आहे तो आय शॅडो इथून इथेपर्यंत मर्ज करायचा आणि इथून मागे हा डार्क कलर मर्ज करायचा. असे आपण असंख्य व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये देऊ शकतो. डिपेंड्स की तुम्हाला कशा पद्धतीने लुक करायचा आहे, काय आहे. आपण प्रत्येक वेळी आता जेव्हा एकदा बेस तुम्हाला सगळा कळला की पुढे जाऊन आपण व्हेरिएशन्स करून पण दाखवणार आहोत वेगवेगळ्या कपड्यांमध्ये. तुम्हाला लक्षात येईल की मग कशा पद्धतीने त्याचा आउटपुट येतो शेवटी. तर हे झाल्यानंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लिप शेप कसा असायला पाहिजे, कुठल्या स्किन टोन प्रमाणे कुठला लिप शेड आपण लावला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हा आणि याच्या आधीचे सगळे व्हिडिओ बघा, त्याचे टेक्निक शिकून घ्या आणि हे सगळे व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना पण पाठवू शकता, म्हणजे त्यांना सुद्धा या सगळ्या टेक्निक्स कळतील. आणि आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये की लिपस्टिक्स कशा लावायच्या, लिप शेड्स कुठल्या पाहिजेत. तोपर्यंत थँक्यू, बाय. आपण फिरवणार इथून लायनर